सर्वांचे सहर्ष स्वागत. इयत्ता 7वी, विषय इतिहास, पाठ 13वा, महाराष्ट्रातील समाज जीवन या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे आपण पाठ्यपुस्तकाचं टिकमार्क खुणा करून घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा जेव्हा आपला स्वाध्याय लिहिण्यास सांगण्यात येईल तेव्हा तुम्हाला त्या टिकमार्कचा उपयोग किंवा फायदा होणार आहे. ओके, चला आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 देण्यात आलेला आहे. तक्ता पूर्ण करा. तर कोण ते लिहा. काळीत काम करणारा, वतन धारण करणारा, गावाचे संरक्षण करणारा, गावाचा सांभाळ करणारा. तर तुम्हाला याची उत्तरं या ठिकाणी लिहायची आहेत. प्रथम आपण पाहूया काळीत काम करणारा. तर काळीत काम करणारा असतो शेतकरी. काळ्या आईत म्हणजे काळीत काम करणारा असतो शेतकरी. तुम्हाला माहिती आहे की काळ्या आईची सेवा करणाऱ्याला शेतकरी म्हणतो, जो शेतात राबतो. दुसरा आहे वतन धारण करणारा. वतन धारण करणारा आहे वतनदार. तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित छोट्या अक्षरामध्ये त्या बॉक्समध्ये लिहू शकता वतनदार. ओके. तिसरा क्रमांक आहे गावाचा महसूल सांभाळणारा. तर पूर्वीच्या काळी गावाचा महसूल जो सांभाळायचा त्याला कुलकर्णी म्हणायचे, म्हणून तुम्ही या चौकटीत लिहा कुलकर्णी. ओके. त्यानंतर चौथा आहे गावाचे संरक्षण करणारा. त्या काळी गावाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही पाटील यावर असायची. गावचा पाटील त्याला म्हणायचे. तर या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहा पाटील. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही ही उत्तरं लिहून घेऊ शकता. आता प्रश्न क्रमांक 2 आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे. समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत त्या दूर करण्यासाठी उपाय सुचवा. तर त्याचं उत्तर तुम्हाला पाठाच्या सुरुवातीला मिळणार आहे. तर अनिष्ट चालीरीती पाठ्यपुस्तकात दिलेल्या आहेत. उपाययोजना तुम्हाला सुचवायच्या आहेत. त्यामुळे त्याचं उत्तर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये मिळणार नाही. तर पहिल्या पेजवर आपण त्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. पहा, पाठाच्या सुरुवातीलाच कोणकोणत्या चालीरीती त्यापूर्वी होत्या त्या आपण पाहूयात. तर पहा, छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहायला जायचा. स्वप्न, शकुन यावर लोकांचा विश्वास होता. देव किंवा ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची. तर ही जी उत्तरं तुम्ही लिहायची आहेत त्याला क्रमांक घाला, जेणेकरून तुम्हाला उत्तरं लिहिण्यास सोपे जाईल. पहिला क्रमांक आपल्याला हा घालायचा आहे. 1 क्रमांकाला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा. दुसरा क्रमांक स्वप्न, शकुन यावर लोकांचा विश्वास होता. हा दुसरा क्रमांक. देव किंवा ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची. हा तिसरा क्रमांक. त्यासाठी दानधर्म केला जात असे. इथंपर्यंत तिसरा क्रमांक लिहा. चौथा, ज्योतिषावर लोकांचा विश्वास होता. शास्त्रीय दृष्टीचा अभाव आणि औषधोपचारापेक्षा नवसाला प्राधान्य दिले जायचे. हा चौथा उपाय. तर ह्या 4 अनिष्ट चालीरीती आपण लिहिल्यानंतर यावर उपाय सुचवायचे आहेत. उपाय तुम्हाला काय सुचवायचे आहेत पहा. पहिलं एक उपाय आहे की या सर्व अनिष्ट चालीरीती बंद व्हाव्यात. त्यात 1 क्रमांकला अनेक महान नेत्यांनी, विचारवंतांनी काय केलेलं आहे की लोकजागृती केली. महान नेते, विचारवंत यांनी कार्य केलेलं आहे. त्यांनी लोकांची जागृती केलेली आहे. विचारवंत यांनी जनजागृती केली. हा पहिला मुद्दा. तोच तुम्ही उपाययोजना म्हणून लिहू शकता की जनजागृती केली पाहिजे. ओके. आता पुढे पहा. दुसरा उपाय, तुम्हाला दुसरा उपाय लिहायचा आहे की लोकांना औषध उपचाराचे महत्त्व पटवून द्यावे. औषध उपचाराचे महत्त्व पटवून द्यावे. काय उपाययोजना करेल ते मनाने तुम्ही कोणतंही लिहू शकता. तिसरा आहे की लोकांचं स्वप्न यावर विश्वास होता. तर स्वप्न, शकुन
यावर जे लोक विश्वास ठेवायचे तो विश्वास त्यांच्या मनातून कमी व्हावा यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचा आहे त्यांच्या मनामध्ये. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा. त्यासाठी वैज्ञानिक प्रयोग लोकांना दाखवा. ते कशा पद्धतीने चुकीचं आहे हे पटवून द्या प्रयोगाद्वारे, जादूच्या पद्धतीने हे सर्व पटवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही उपाययोजना करू शकता. ओके. चला प्रश्न क्रमांक तिसरा इथं दिलेला आहे. तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात याविषयी थोडक्यात टिप्पण तयार करा. याचं उत्तर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्येच मिळेल. पहिल्या पानापासून याचं उत्तर सुरू होतं आहे, सण आणि समारंभ. इथं पहा, इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे उत्तराला. पहिला क्रमांक लिहा. गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद इत्यादी सण लोक साजरे करत असतात. हा पहिला क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे की त्याचं महत्त्व तुम्हाला पटवून देण्यासाठी तुम्हाला पुढील उदाहरण देता येईल की कोणकोणते सण उत्सव त्याचे सविस्तर टिप्पण तुम्हाला इथं देता येईल. हा एक क्रमांक. द्वितीय क्रमांक पहा. द्वितीय क्रमांक आहे दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने तेव्हापासून लोक शुभ कार्याची सुरुवात करायचे. इथून पुढील पेजपर्यंत याचं उत्तर आहे. तर पहा इथंपर्यंत. या दिवशी शस्त्राची पूजा करत, सीमोल्लंघन करत, एकमेकांना आपट्याची पानं देत दसऱ्यानंतर मराठे मोहिमेवर निघत. हा द्वितीय क्रमांक. तिसरा इथं दिवाळीत प्रतिप्रदा आणि भाऊबीज विशेष करून साजरी करत असत. खेड्यापाड्यात साजरी करत असत. हे तिसरा क्रमांक. पुढे खेड्यापाड्यात जत्रा भरायच्या, जत्रेच्या वेळी कुस्त्याचे फड भरत असत. हा चौथा क्रमांक. पुढे गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारून हा सण साजरा करायचे. उत्सवाच्या वेळी नाच गाणी, डफावरची गाणी, तमाशा इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. हा पाचवा क्रमांक. अशा पद्धतीने तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. ओके. चला आता शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक चौथा तुम्हाला पाहायचा आहे. पहा इथं तुम्हाला लिहायचं आहे. पहिलं बघा काय दिलं. खालील मुद्द्यांच्या आधारे शिवकालीन समाजजीवन, सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा म्हणलं आहे. त्यामध्ये अनुक्रमांक नंबर दिलेला आहे, मुद्दे दिलेले आहेत. शिवकालीन जीवन आणि सध्याचे समाजजीवन. त्यातील पहिला मुद्दा आहे व्यवहार. व्यवहार कसे चालायचे तर पहा, शिवकालीन समाजजीवनामध्ये वस्तू विनिमय व्हायचा. म्हणजे वस्तू देऊन अन्नधान्य खरेदी केली जायचे. वस्तू देऊन दुसरी वस्तू खरेदी केली जायची. याला वस्तू विनिमय असे म्हणतात. वस्तू विनिमय व्हायचा. आणि आता सध्यामध्ये मात्र चलनी नाणी आणि नोटा आहेत. चलनी इकडं लिहिते बरं का, नाणी व नोटा. चलनी, नाणी, नोटा. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे उत्तर लिहून घ्या. शिवकालीन समाज जीवनामध्ये लिहा वस्तू विनिमय आणि सध्याच्या समाज जीवनामध्ये लिहा चलनी, नाणी, नोटा. ओके. चला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न इथं पाहूयात आपण. सेकंड मुद्दा आहे घरे. आपण शिवकालीन समाज जीवनातली घरी कशी होती ते लिहायचं आहे. सध्याच्या युगातली इथं दिलेली आहेत पहा. पक्की बांधलेली सिमेंट कॉन्क्रीटची अनेक मजली घरे सध्या आहेत. मग शिवकालीन मध्ये कशी होती ते आपण इथं लिहूया. अक्षर मोठी येत असल्यामुळं मी ह्या इथून सुरू करत आहे. तुम्ही लिहिताना मात्र त्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर पहा, शिवकालीन समाजात जी गरिबांची घरं होती, गरिबांची जी घरी होती ती मातीची होती, दगडाची होती. गरिबांची घरी होती. जरा मी अक्षराचं ब्रॉडनेस कमी करते. गरिबांची घरे साधी मातीची होती. साधी माती विटांची घरे होती. गरिबांची जी घरे होती साधी माती विटांची होती. आणि श्रीमंतांची जी घरे होते ती वाडा, इथल्या श्रीमंताचे घरे होते ते वाडे किंवा दुमजली असायचे.
दुमजली घरे त्याही काळी असायची. ओके, दुमजली घरे असायची. अशा पद्धतीने तुम्ही घरांची माहिती लिहू शकता. ओके, आता पुढील मुद्दा पाहूयात, दळणवळण. तर सध्याची दळणवळण बस, रेल्वे, विमान दिलेले. पूर्वी कोणते दळणवळणाचे साहित्य होते? तर तुम्हाला माहीत आहे, पूर्वी होती बैलगाडी. बैलगाडी लिहा. नंतर आहे होडी. पाण्यातून जर प्रवास करायचा असेल तर होडी वापरायचे. त्यानंतर होते घोडी, म्हणजे घोड्यावर सुद्धा प्रवास केला जायचा. आणि ओझं वाहण्यासाठी होते गाढवे, गाढव. तर अशा पद्धतीने दळणवळणाची साधने होती. ओके, आता पुढील प्रश्न पाहूया आपण, मनोरंजन. तर पहा, मनोरंजनाची साधने कोणती ती पाहायची आहेत आपल्याला. शिवकालीन आणि सध्याची. शिवकालीनमध्ये मनोरंजन करण्यासाठी होते युद्धकला. त्या काळी युद्धकलेचा तास घेतला जायचा किंवा युद्धकला शिकवली जायची. आणि त्यानंतर मुक्त खेळ असायचे, खेळसुद्धा त्या काळी खेळले जायचे. ओके, आता सध्या काय आले बा, आता मात्र भरपूर आपल्याला साधनं आलेली आहेत. आता आहे TV, मोबाईल, रेडिओ, त्याचबरोबर फिल्म म्हणजे चित्रपट. मी इंग्लिशमध्ये लिहिते, तुम्ही मराठीत लिहा. TV, मोबाईल, चित्रपट. ग्रंथ म्हणजे पुस्तकं आलेली आहेत. बाग, बगीचा, उद्यान. असं आताची जी साधनं आहेत तुम्ही ती सर्व साधनं लिहू शकता. ओके, आता लिपी पहा. लिपी कोणती होती? शिवकालीन लिपी जी होती ती मोडी लिपी होती. इथल्या मोडी लिपी. आणि सध्याची जी लिपी आहे आपण आता मी लिहित आहे ती आहे देवनागरी लिपी. देवनागरी लिपी. अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. तुम्हाला हा स्वाध्याय आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढील पाठाचा स्वाध्याय त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. थँक्यू.